मच्छिंद्राने बुध गोरक्षास केला, गोरक्ष गोळ लागली प्रति विठ्ठल 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष गोळ लागहिनी प्रती प्राप्त प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर प्राप्त प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण आळंदीचे शान असणारे वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला असे आळंदीचे संत श्रेष्ठ योग्यांची माऊली साधकांचे माईबाप असणारे आळंदीचे मालक म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील गुरूंविषयी महती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायामधून जे काही नवनारायण जे निर्माण झाले आणि त्या नवनारायणांनी जी निर्मिती केली आणि तीच निर्मिती त्यांनी वारकरी पंथाला दिली. तसं पाहिलं तर आपले हे जे संत आहेत, जे संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, आपण म्हणू की ते वारकरी संप्रदायाचे, पण तसं नाही. ते संत हे संतांचा पंथही वेगळा होता. जसा नाथबाबांचा नाथपंथ होता, पण नाथ महाराजांनी सुद्धा रामकृष्ण हरी म्हटलं. पण तिथं कारण माझा वारकरी संप्रदाय पंथ असा आहे की इथं यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर, प्रत्येक जीवाला प्रत्येकाला या संप्रदायामध्ये महत्व आहे. पण ते महत्व कसं आहे, कुणापासून आहे, तर याचाच उल्लेख आणि याचाच वर्णन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पटवून दिलेला आहे. पण वेळेची कमतरता आहे आणि इथं नियमांचं पालन हे करावंच लागतं, कुणी पण असू दे. पण त्याच्यासाठी आधीच एकदा कीर्तनाला उशीर झाला, काही वस्तू इथं जागेवर नव्हत्या आणि त्याचप्रमाणे इथं सगळ्याच गोष्टीचा दुष्काळ काय काय माहित नाही. पण याच्यामध्ये उणिवा काढायचा मलाच माझा काही अधिकार नाही. पण तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर आपण जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे जेणेकरून आपला उद्धार होईल. पण उद्धार होण्यासाठी आपल्याला नामाचा आपल्याला आधार घेतला पाहिजे. पण तो नामाचा आधार कुठं भेटतो आपल्याला? काही तुम्ही आम्ही शिकवणार आहे का? नाही. आम्ही मनाने नामस्मरण घेतले का? नाही. संतांनी नामस्मरण मनाने केलंय का? नाही. तर त्यांना त्याच्यासाठी योग्य व्यक्तीची आणि योग्य अशा संतांची आणि योग्य अशा गुरुच्या शोधामध्ये मात्र असावे लागतं. तर त्यांची ती आपल्याला भगवंताची ओळख होते आणि आपल्या हातून परमार्थ घडत असतो. पण त्याचप्रमाणे परमार्थ घडण्याचा आपला आजचा हा जो योग आहे, अरे सगळ्यांनी शांतता पाळा बरं का. खरं ज्याला ऐकायचं त्याने ऐकायला तर घरी जा. ए पोरा शांत बस ना.